सिंह राशीच्या लोकांनो, फुलांच्या सुगंधासारखा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण एखाद्या व्यक्तीची चांगुलपणा चारही दिशांनी पसरते. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांना येणाऱ्या काळात कोणत्या गोष्टींपासून सावध राहावं लागेल आणि त्यांना कोणकोणत्या शुभ बातम्या मिळणार आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेही सांगणार आहोत की सिंह राशीच्या लोकांचं कौटुंबिक जीवन, व्यवसाय, प्रेमसंबंध, आरोग्य कसं राहील. मित्रांनो, जर तुमची देखील सिंह राशी आहे आणि तुम्ही जाणून घेऊ इच्छित असाल आजचं संपूर्ण राशी भविष्य, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आज मंगळवार आहे. आज प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानजी यांचा दिवस आहे. म्हणून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, जय हनुमान नक्की लिहा. लिहिल्यानंतर मोठा चमत्कार होईल. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑल जरूर ऑन करा. सिंह राशीच्या लोकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. संचार साधनांपासून फायदा होईल. समस्यांचा रचनात्मक मार्ग शोधण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यश मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या चांगल्या कामांची प्रशंसा होईल आणि त्याचा फायदा मिळेल. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा, सर्व काही चांगलं होईल. आजचा दिवस सोशल मीडियावर जास्त वेळ जाईल. कामात लक्ष लागणार नाही, पण मोबाईलवर वेळ वाया घालवू नका. दिवस अनुकूल आहे. एखादी लांबची यात्रा होऊ शकते आणि ती सुखद ठरेल. मोठ्या व्यक्तींना मदत केल्याने मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होईल. महिलांना त्यांच्या जोडीदाराला गिफ्ट देण्याची इच्छा होईल. सकाळी उठून भूमातेला स्पर्श करून नमस्कार करा, समाजात मानसन्मान वाढेल. सिंह राशीच्या लोकांनो, आज तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर नातेसंबंध बिघडू शकतात. काम लवकर पूर्ण होतील पण घाई करू नका. कुटुंबासोबत घालवलेला वेळ शुभ फल देईल. नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसीमधील जुने वाद मिटू शकतात. कुटुंबाच्या हिताविरुद्ध काही करू नका, त्याचा त्रास होऊ शकतो. तुमच्या योजना इतरांसाठी मार्गदर्शक ठरतील. एखाद्या तज्ञाचा सल्ला घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं. सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यास नवीन मित्र बनतील. प्रेमसंबंध वृद्धिंगत होतील. बाहेर जाण्याची योजना शेवटच्या क्षणी रद्द होऊ शकते. जोडीदार देवदूतासारखा वाटेल. आज तो प्रेमाने तुमच्या जवळ येईल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या, यश मिळेल. तुमचं ज्ञान आणि विनोदबुद्धी लोकांना प्रभावित करेल. अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. सिंह राशीच्या लोकांनो, प्रेमात असणाऱ्यांसाठीही वेळ चांगला आहे. नोकरीत आणि व्यवसायात भाग्य तुमच्या बाजूने असेल. कार्यस्थळी एखाद्या व्यक्तीप्रती आकर्षण वाटू शकतं, त्यामुळे कामात अडथळे येऊ शकतात. हनुमान चालीसा पठण करा. आरोग्य चांगलं राहील. जुनी अडथळलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. ऑफिसमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. जास्त मेहनतीचं फळ मिळेल. दुसऱ्यांना मदत करताना थोडा अधिक प्रयत्न करावा लागेल. जुने व्यवहार तपासा, फायदा होईल. घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदीचा विचार येईल. प्लॉट किंवा घर खरेदीचा व्यवहार यशस्वी होईल. पालकांचा आशीर्वाद घ्या, अडचणी दूर होतील. आजचा दिवस शानदार आहे. एखाद्या मोठ्या योजनेची आखणी कराल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील. मीडियाशी संबंधित लोकांसाठी वेळ अनुकूल आहे.
एखाद्या मोठ्या न्यूज चॅनेल मधून ऑफर मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांनो, माशांना पिठाच्या गोळ्या खाऊ घालाव्या, व्यवसायात वाढ होईल. मित्रांबरोबर वेळ चांगला जाईल, पण अति खाणं आणि मद्यपान टाळा. नवीन आर्थिक संधी मिळतील. राग हा एक प्रकारचं वेड आहे, तो टाळा. प्रेम ही भावना आहे, ती केवळ जाणवावी नाही तर वाटावी लागते. तुमच्या मनमोहक स्वभावामुळे तुम्हाला फायदा होईल. जोडीदाराच्या प्रेमामुळे आयुष्याच्या अडचणी सहज पार होतील. सुटीचा दिवस वस्तूंची दुरुस्ती करण्यात जाईल. आई दुर्गेला लाल चून घालावी, समस्यांचं निराकरण होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. आर्थिक स्थिती सामान्य राहील. सरकारी कामात रस वाढेल. व्यवसाय, धनसंपत्ती आणि पराक्रमात वृद्धी होईल. नवीन संधी मिळतील. तुमच्या राशीत नवीन ऊर्जा निर्माण होईल. महत्त्वाचे निर्णय घेणं टाळा. चांगल्या संगतीत राहा. सिंह राशीच्या लोकांनो, मंदिरात थोडा वेळ घालवा. सर्वांची मदत मिळेल. घर, प्लॉट संबंधित काम होतील. नवीन लोकांशी यशस्वी भेटी होऊ शकतात. नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही लोकांच्या भल्यासाठी काम कराल. तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षण मिळतील. अनेक दिवसांपासून आखलेली योजना आज सुरू करू शकता. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा, नाती बळकट होतील. दिवस सामान्य राहील. मित्रांसोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. पैशांबाबत वाद होऊ शकतो. काही चांगले संधी तुमच्या समोरून निघून जाऊ शकतात, सावध रहा. स्वभावात बदल झाल्याने जोडीदाराशी वाद होऊ शकतो. मन स्थिर ठेवा, फायदा होईल. सूर्यदेवाला जल अर्पण करा, सर्व अडचणी दूर होतील. सिंह राशीच्या लोकांनो, व्यस्त दिनक्रम असूनही आरोग्य चांगलं राहील, पण याला कायमचं समजू नका. आयुष्य आणि आरोग्याचं महत्त्व जाणावं. आर्थिक स्थिती सुधारल्याने गरजेच्या वस्तू खरेदी करणं सोपं होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यास नातेवाईकांची ओळख वाढेल. प्रेमाने भरलेला दिवस असेल. भरपूर मोकळा वेळ असेल. जोडीदार सर्व मनमुटाव विसरून प्रेमाने तुमच्याजवळ येईल. जीवन अधिक सुंदर वाटेल. मित्रांसोबत गप्पा मारणं चांगला टाइम पास होईल, पण फोनवर बोलल्याने डोकेदुखी होऊ शकते. गरजूला कपड्यांचं दान करा. तुमच्या वागणुकीमुळे लोक प्रभावित होतील. समाजात तुमचं वर्चस्व वाढेल. वैवाहिक जीवन मधुर राहील. जुनी मोठी अडचण दूर होईल. शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता मिळेल. कला आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. सूर्यदेवाची कृपा कायम राहील. कन्येचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्या, मित्रांशी संबंध सुधारतील. सिंह राशीच्या लोकांनो, कार्यालयात लवकर निघालात तर फायदा होईल. मुलाला आज बक्षीस मिळू शकतं. दिवस आनंददायक जाईल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता. वडिलांशी थोडा वाद होईल, पण संध्याकाळपर्यंत सर्व सुरळीत होईल. प्रेमसंबंध चांगले ठेवण्यासाठी गूळ आणि मसूर डाळ खा. सिंह राशीच्या लोकांनो, जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये आपलं मत जरूर सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद आणि राधे राधे मित्रांनो.